नमस्कार मित्रांनो, मराठी कारवालमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अविनाश चौधरी आणि ही आहे टाटा सफारी XMA. ऑटोमॅटिकचं जे व्हेरियंट स्टार्ट होतं ते होतं टाटा सफारीचं XMA पासनं, त्यामुळे तुम्ही याला लोअर व्हेरियंट कन्सिडर करू शकता. तसं लोअर व्हेरियंट XC पासनं स्टार्ट होतं. हे XMA व्हेरियंट आहे जे ऑटोमॅटिक जर तुम्ही प्रिफर करत असणार तर 18 लाखापर्यंत एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी नक्कीच असू शकतं. हॅरियरच्या कंपेअरमध्ये तुम्ही 5 सीटर जिथे तुम्ही 18 लाख द्यायला तयार आहात, तेव्हा मला असं वाटतं तुम्ही टाटा सफारीचं XMA व्हेरियंट कन्सिडर करायला पाहिजे. ऑटोमॅटिकचं ऑप्शन तर तुम्हाला मिळूनच जाईल, पण इथे तुम्हाला 2 एक्स्ट्रा सीट मिळतील एमर्जन्सीसाठी, किंवा तुमची फॅमिली जर मोठी असेल तर तुम्ही हे व्हेरियंट नक्कीच चूज करू शकता. आणि हे आहे फ्रंट एंड. चला स्टार्ट करूया. सेंटरला तुम्हाला ग्रिल मिळून जाईल. XMA व्हेरियंट आहे त्यामुळे तुम्हाला इथे क्रोम ग्रिल मिळून जाईल. अपर व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही ब्लॅक कलरची मिळून जाते आणि सेंटरला टाटाचा लोगो. अंडरनीथ तुम्ही इथे क्रोम बघू शकता जे कंटिन्यू केलेले आहे LED इंडिकेटर्सपर्यंत. इथे जे इंडिकेटर आहे ते तुम्हाला नॉर्मल हॅलोजन मिळून जातील. DRLचं ऑप्शन जे आहे ते तुम्हाला नॉर्मल हॅलोजनमध्ये मिळून जातील. आणि इंडिकेटर तुम्ही बघू शकता, हे आहे इंडिकेटर. हे हाऊसिंग जे आहे हे हाऊसिंग तुम्हाला ग्रे कलरमध्ये मिळून जातील. इथे क्रोम प्लेटिंगसुद्धा दिलेले आहे. XMA व्हेरियंटमध्ये तुम्हाला फॉग लॅम्प मिळून जातात, तर एक चांगला ऑप्शन आहे XMA व्हेरियंटसाठी. सेंटरची ग्रिल तुम्ही बघू शकता, ही नॉर्मल ब्लॅक कलरमध्ये मिळते. आणि खाली जे बंपर आहे ते सुद्धा ब्लॅक कलरमध्ये दिलेलं आहे. खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन दिसतं याचं. तुम्ही हुड जर बघितलं तर इथे एक पॅचेस दिलेलं आहे. हे सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह बनवतात या लुकला. जर तुम्ही XMA व्हेरियंट घेताय तर तुम्हाला याचं चुकूनही फील येणार नाही की तुम्ही कुठलं एक लोअर व्हेरियंट बघताय. याची काळजी कंपनीने नक्कीच घेतलेली आहे, कारण इथे तुम्हाला क्रोम दिलेलं आहे. इथे हाऊसिंगलासुद्धा क्रोम प्लेटिंग दिलेलं आहे. अंडरनीथ तुम्हाला क्रोम दिलेलं आहे जे कंटिन्यू होतं एका DRLपासून दुसऱ्या DRLपर्यंत. XMA व्हेरियंट असूनसुद्धा बाकीचे सगळे फीचर तुम्हाला मिळते, त्यामुळे असं काही कमी जाणवणार नाही या लुकमध्ये. चला स्टार्ट करू साईड प्रोफाईलपासून. साईड प्रोफाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही कमी नक्कीच जाणवतील, आणि ती कमी जी आहे ती आहे अलॉय व्हीलची. इथे अलॉय व्हील नाही आहे, इथे तुम्हाला नॉर्मल स्टील व्हील दिलेले आहे. लोअर व्हेरियंटमध्ये तुम्हाला 16 इंच स्टील व्हील मिळतात. अपर व्हेरियंटमध्ये तुम्हाला 18 इंच अलॉय व्हील मिळतात. मला असं वाटतं कंपनीने इथे एक स्कोप होता, इथे 17 इंच अलॉय व्हील जरी दिली असती तरी 205 mm ग्राउंड क्लिअरन्सला ते जस्टिफायसुद्धा झालं असतं. साईड बॉडी क्लॅडिंग जे आहे ते तुम्ही कंटिन्युअसली बघू शकता, जे ॲज अ सेफ्टी आणि सिक्युरिटी म्हणून तुम्हाला मिळते. ORVM जे आहे ते तुम्हाला पॅनो ब्लॅक फिनिशमध्ये मिळतील. इथे साईड इंडिकेटरसुद्धा दिलेलं आहे. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड आहे, इलेक्ट्रिकली फोल्डेबल ORVM इथे दिलेलं नाही आहे. आणि हे जे हँडल आहे ते सुद्धा बॉडी कलरमध्ये मिळून जातील. 4661 म्हणजे 4.6 मीटरची लेंथ टोटल सफारीची दिलेली आहे. XMA व्हेरियंट आपण बघतोय. रूफ रेल्सवर तुम्हाला कुठलं सफारीचं बॅजिंग मिळणार नाही. टॉप व्हेरियंटमध्ये किंवा XT प्लस व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे सफारीचं बॅजिंग मिळून जातं. इथे कुठली सफारीचं बॅजिंग मिळालं नाही आहे. 4.6 मीटरची लेंथ, 1.8 मीटरची वीड, 1.7 मीटरची हाईट, आणि बूट स्पेस जी आहे ती 73 लिटरची दिलेली आहे. 2.7 मीटरचा टोटल व्हील बेस आहे, म्हणजे 2741 mm टोटल व्हील बेस आहे. व्हील बेस म्हणजे दोन्ही टायरमधील डिस्टन्स आणि 205 mm ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं आहे. तुम्ही ग्रामीण भागात जरी प्रिफर करत असाल तर खूप चांगलं ग्राउंड क्लिअरन्स इथं दिलेलं आहे. 205 mm ग्राउंड क्लिअरन्स हॅरियरलासुद्धा येतं आणि सफारीलासुद्धा. सर्वात जास्त ग्राउंड क्लिअरन्स सध्या मार्केटमध्ये 210 mm नेक्सॉनला तुम्हाला मिळतं. त्यानंतर कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये सोनेटला 205 mm ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं आहे. या सेगमेंटमध्ये सर्वात चांगलं ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला सफारीचं 205 mm मिळतं. चला रिअर साईड बघू. नॉर्मल अँटिना तुम्हाला दिलेला आहे, त्या इंडिकेटेड स्पॉयलरसोबत हाय माउंट स्टॉप लॅम्प. इथे वायपर आणि वॉशरचं फीचर दिलेलं आहे. डिफॉगर XMA व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळत नाही. खालचं जे हाऊसिंग आहे हे तुम्हाला पॅनो ब्लॅक फिनिशमध्ये मिळतं. टाटाचा सेंटरला लोगो. नॉर्मल इंडिकेटर तुम्हाला इथे मिळतात. LED जे आहे ते सुद्धा रिअर लॅम्पसाठी दिलेले आहे. इथे कुठले बचत टाटाने करायचा प्रयत्न नाही केलेला आहे. XMA व्हेरियंटमध्ये तुम्हाला हे चांगलं ऑप्शन दिलेलं आहे. मागच्या 2 वर्षापासून टाटा कुठलं व्हेरियंट आता देत नाही, त्यामुळे इट्स अ गुड थिंग. कारण तुम्ही 17.5 आणि 18 लाख जेव्हा देता तेव्हा तुम्हाला बॅजिंग जेव्हा मिळतं तेव्हा कुठेतरी खटकतं त्या गोष्टी माणसाला मनात. सफारीचं बॅजिंग तुम्हाला इथे मिळतं. व्हेरियंटचं बॅजिंग आता कुठेच मिळत नाही. हॅरियरपासूनच व्हेरियंटचं बॅजिंग जे आहे ते बंद झालं होतं. पण नेक्सॉन किंवा टियागोला व्हेरियंटचं बॅजिंग नक्कीच यायचं, आता ते बंद केलेलं आहे. खाली तुम्ही 2 सेन्सर बघू शकता जे असिस्ट करेल तुम्हाला पार्किंगसाठी, आणि रिफ्लेक्टरसुद्धा दिलेले आहे. आणि तुमचा स्पेअर व्हील जो आहे तो तुम्ही इथे बघू शकता. नॉर्मल 16 इंचचा स्पेअर व्हील तुम्हाला इथे मिळेल. 73 लिटरची बूट स्पेस इथे मिळते. चला ही बूट स्पेस ओपन करू. जर या दोन्ही सीट तुम्ही खाली पाडल्या तर तुम्हाला 450 लिटरची बूट स्पेस मिळते. 7 सीटर कार आहे. कॅप्टन सीट तुम्हाला जर पाहिजे असतील तर ते तुम्हाला थोड्या वरच्या व्हेरियंटमध्ये मिळून जातील. 450ची बूट स्पेस तुम्ही इथे युटिलाइज करू शकता. 73 लिटरची बूट स्पेस इथे तुम्हाला अवेलेबल होते जेव्हा ह्या दोन्ही सीट तुम्ही वर करता. इथे AC दिलेले आहे रिअर सीटला, आणि AC विंडची कंट्रोलसुद्धा दिलेले आहे. पिलरमध्ये तुम्हाला 2 AC मिळून जातील. लहान मुली इथे नक्कीच बसू शकतील. वयस्कर किंवा
मोठी व्यक्ती जे आहे त्यांना बसायला थोडा त्रास जाईल या सीटवर. खाली टूलकिट आणि या राईट हँड साईडचं जे गेज आहे तिथून तुम्ही रिलीज करू शकता तुमचा स्पेअर व्हील. चला बघू आता रिअर सीट. रिअर सीटचं हे डोअर आहे. इथे तुम्हाला फॅब्रिक अपॉस्टर मिळून जाते आणि नॉर्मल ब्लॅक कलरमध्ये लॉक अनलॉक हे होल्डर. इथे तुम्हाला विंडोचा कंट्रोल. गन मेटल फिनिशमध्ये तुम्हाला हे ग्रॅब हँडलचं जे आउटर लाईन आहे ती दिलेली आहे आणि खाली तुम्ही बघू शकता सफारीमध्ये युटिलिटी स्पेस जी आहे ती खूप चांगली दिलेली आहे. इथे मोबाईल ठेवू शकता तुम्ही. 1 लिटरची बॉटल सहज इथे बसून जाईल. ही युटिलिटी स्पेस म्हणून तुम्ही यूज करू शकता. 4 स्पीकर आणि 2 ट्विटरसोबत तुम्हाला टाटा सफारी येते. आणि ही आहे रिअर सीट. फॅब्रिक अपॉस्ट्री इथे दिलेली आहे. तुम्हाला एकदा अपॉस्ट्री दाखवतो. ही बघा फॅब्रिक अपॉस्ट्री. चांगला स्पेस तुम्हाला टाटा सफारीमध्ये मिळतो. 3 लोक इथे निवांत बसू शकतात. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे आणि अकॉर्डिंगली मी ही सीट ॲडजस्ट केलेली आहे. तरी मला इथे थाय सपोर्ट वगैरे खूप जबरदस्त मिळतो. त्यामुळे तुम्हाला स्पेसबद्दल टाटा सफारीमध्ये कुठलाही प्रश्न नक्कीच येणार नाही. 3 सीट इथे खूप निवांत बसू शकतात. ॲडजस्टेबल हेडरेस्टसुद्धा दिलेला आहे. चांगलं फीचर तुम्हाला इथे मिळून जातं. टाटा सफारीमधला जो कम्फर्ट आहे तो तुम्हाला 17.5 किंवा 18 लाख दिल्यानंतर जो मिळतो तिथे तुम्हाला कुठलीच कमी जाणवणार नाही. रिअर सीटला बसू. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे आणि अकॉर्डिंगली मी सीट ॲडजस्ट केलेली आहे. भरपूर अशी लेग स्पेस मला इथे मिळून जाते आणि हेडरूमसुद्धा. AC जे आहे ते तुम्हाला ह्या पिलरवर मिळतील. पिलरमध्ये दिलेलं आहे, सेंटरला दिलेलं नाही आहे. राईट हँड साईडला एक AC आणि दुसरा जो AC आहे तो इथे लेफ्ट हँड साईडला दिलेला आहे. इथे रिअर सेंटर कन्सोलमध्ये तुम्हाला मोबाईल ठेवायसाठी जागा दिलेली आहे आणि खाली 2 चार्जिंग सॉकेट दिलेले आहे. हे बघा 2 फास्ट चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन तुम्हाला इथे मिळून जातं आणि मोबाईल ठेवायसाठी तुम्हाला इथे जागा दिलेली आहे. ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर सीटला तुम्हाला इथे पॉकेट मिळून जातं. त्यामुळे काही सामान तुम्हाला ठेवायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच ठेवू शकता. एक चांगली स्पेस इथे अवेलेबल होते. रिअर सीटला बसल्यानंतर डॅशबोर्डचं लुक तुम्ही एकदा बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे डॅशबोर्ड इथं दिलेला आहे. XMA व्हेरियंटमध्ये बसल्यानंतर तुम्हाला क्वालिटीचा अनुभव जो आहे तो नक्कीच येईल. जर तुमच्या मनात असा काही विचार असेल की मी XMA व्हेरियंट घेतो जे सफारीसाठी लोअर व्हेरियंट आहे, जेव्हा मी ॲटोमॅटिकबद्दल बोलतो आहे कारण XC पासून हे स्टार्ट होतं पण XMA म्हणजे एक लोअर व्हेरियंट आहे. इथे कमी म्हणजे इथे सनरूफ मिळत नाही पण सनरूफ जर तुम्हाला घ्यायचं असेल टॉप व्हेरियंट नंतर तर XT प्लस व्हेरियंटमध्ये तुम्हाला ते मिळून जातं. त्याला तुम्हाला फक्त 1-1.5 लाख रुपये एक्स्ट्रा देऊन XT प्लस व्हेरियंटमध्ये तुम्ही नक्कीच जम घेऊ शकता XMA व्हेरियंटपासून. पण 17 ते 18 लाखाचं तुमचं बजेट आहे. फॅमिलीमध्ये तुमच्या 6 किंवा 7 लोक आहेत तर मला असं वाटतं XMA व्हेरियंट एक चांगला ऑप्शन आहे टाटा सफारीचं. किंवा हायरियरलासुद्धा तुम्ही 17 ते 18 लाख रुपये द्यायला तयार आहात तर मला असं वाटतं त्याऐवजी तुम्हाला 2 सीट एक्स्ट्रा मिळतील ज्या एमर्जन्सीमध्ये तुम्हाला कामी पडतील. त्यामुळे हे एक व्हेरियंट जे आहे त्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. रिअर सीटला तुम्हाला इथे ग्रॅब हँडल दिलेला आहे आणि इथे कॅबिन लॅम्पसुद्धा दिलेला आहे. रिअर सीटला बसलो आहे मी तरी मला ही सीट कोणासाठी जर ओपन करायची असेल तर खूप इझिली आहे. इथे एक नॉब दिलेला आहे तो प्रेस करा आणि खूप इझिली ही सीट वर येते. हे बघा आणि एवढ्याच इझिली तुम्ही ही ठेवू पण शकता. एवढी स्पेस तुम्हाला इथे मिळून जाते 3rd रो ॲक्सेस करायसाठी आणि ही आहे 3rd रो. लहान मुलं फॅमिलीमधले नक्कीच इथे बसतील. एक चांगली गोष्ट म्हणजे इथे क्लॉस्ट्रोफोबिक फील होणार नाही कारण इथे तुम्हाला क्वार्टर पॅनल ग्लास जो आहे त्याची साईज चांगली दिलेली आहे आणि तुम्हाला इथे AC वेंटसुद्धा दिलेला आहे. इथे छोटे कप होल्डर दिलेले आहे. एक चांगली स्पेस आहे. एमर्जन्सीमध्ये 1-2 तासासाठी मी इथे नक्कीच बसू शकतो पण लाँग जर्नीसाठी मला इथे नक्कीच त्रास व्हायला लागेल. त्यामुळे लहान मुलांसाठी ही सीट बेस्ट आहे किंवा एमर्जन्सीसाठी तुम्ही ही सीट नक्कीच ॲक्सेस करू शकता. सेंटरला जो हंप आहे तो हंप थोडा उंच दिलेला आहे पण त्याचा तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. 7 सीटर सफारी आपण बघतोय त्यामुळे इथे बसायला काहीच नक्कीच त्रास जाणार नाही. कॅप्टन सीट जर इथे असते तर तुम्हाला मधून पुरेशी अशी जागा राहिली असती जायला. सफारीचा ऑलरेडी मी रिव्ह्यू केलेला आहे आणि याचं ऑप्शनल व्हेरियंट जे आहे ॲडव्हेंचर पर्सन आहे त्याचासुद्धा रिव्ह्यू मी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे सगळे आस्पेक्ट जे आहे ते तिथे नक्कीच बघू शकता. आणि अशी दिसते ही कार रिअर प्रोफाईलमध्ये. इथपर्यंत तुम्हाला नक्कीच ही हॅरियरच दिसेल. फक्त इथे वरचे 63 mm वाढलेलं आहे. सफारीची खरी ओळख म्हणजे हे रूफ रेल्स. XMA व्हेरियंट आहे त्यामुळे इथे तुम्हाला सफारीचं कुठलं बॅजिंग मिळत नाही. टॉप व्हेरियंटमध्ये इथे क्रोम प्लेटिंग दिलेलं आहे तिथे सफारीचं बॅजिंग तुम्हाला मिळतं. XMA व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे कुठलं बॅजिंग मिळत नाही पण हे फंक्शनल रूफ रेल आहे. कंपनी ब्रोशरनुसार किंवा कंपनीने अनाऊन्स केलं त्यानुसार तुम्ही 70 किलोपर्यंत यावर एक्स्ट्रा वेट घेऊन जाऊ शकता विच इज अ गुड थिंग. एक प्रीमियमनेस तर ही कार तुम्हाला देतेच पण त्यासोबत तुम्हाला एक रस्टी रगेड लुकसुद्धा देते. ॲडव्हेंचर पर्सन जर तुम्ही प्रिफर केलं तर तुम्हाला एक ॲग्रेसिव्ह लुकसुद्धा मिळून जातं. काही कमी मला थोड्या नक्कीच वाटल्या होत्या जसं इथे पॅनल गॅप्स आहेत त्या पॅनल गॅपमध्ये हे दिसतं. त्यामुळे काही काही गोष्टी आहे जिथे थोडीशी इम्प्रूव्हमेंटची गरज आहे बट नेव्हरदलेस कारण जेव्हा तुम्ही एका ॲग्रेसिव्ह इंजिनबद्दल बोलता एका मजबूत इंजिनबद्दल बोलता एक मजबूत कारबद्दल बोलता बिल्ड क्वालिटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कार आहे तर हे एक मॅनली फील देतं आणि खूप अट्रॅक्टिव्हसुद्धा वाटतं.
ड्रायव्हर सीटला बसायच्या आधी मी तुम्हाला की दाखवतो. ही आहे की नॉर्मल की तुम्हाला मिळते XMA व्हेरियंटमध्ये आणि ही एक फ्लिप की आहे. लॉक अनलॉक आणि फॉलो मी फीचरचं फंक्शन इथे दिलेलं आहे. ही तुम्ही अशी ओपन करू शकता. खूप इझी एंट्री तुम्हाला इथे मिळून जाते. आणि हे आहे ड्रायव्हर सीटचं डोअर, ड्युअल टोन कलरमध्ये हे डोअर आहे. इथे तुम्हाला फॅब्रिक कपॉस्ट मिळून जाते. आणि हे आहे कंट्रोल विंडोजचे नॉर्मल मॅन्युअल लॉक अनलॉक. ग्रॅब हँडलच्या भोवती तुम्हाला आउटर सर्कलमध्ये गनमेटल फिनिशमध्ये क्रोमसुद्धा दिलेले आहेत. इथे पाण्याची 1.5 लिटरची बॉटल बसू शकते. सॅनिटायझरसुद्धा आता तुम्ही ठेवू शकता इथे. आणि अजून एक अर्धा लिटरची पाण्याची बॉटल मिळते. युटिलिटी स्पेससाठी सफारी किंवा हॅरियर असो नक्कीच ओळखल्या जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा कार बघता तेव्हा जस्टिफाय पण होतो तुम्हाला. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड हे ORVM आहेत. तुम्हाला इथे ऑटो फोल्डिंगचं ऑप्शन दिलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही कारमध्ये बसून याला ॲडजस्ट करू शकता. एक चांगलं फीचर दिलेलं आहे XMA व्हेरियंटमध्ये. आणि ही आहे ड्रायव्हर सीट. मॅन्युअली तुम्हाला हाईट ॲडजस्ट करावी लागेल आणि तुमच्या हाईटनुसार ही तुम्ही पुढे किंवा मागे पण घेऊ शकता. फॅब्रिक कपॉस्ट इथे दिलेली आहे. चांगल्या क्वालिटीची फॅब्रिक कपॉस्ट तुम्हाला दिलेली आहे. बकेट सीट दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला बॉडी रोल नक्कीच जाणवणार नाही जेव्हा तुम्ही ड्रायव्हर सीटला बसता किंवा बाकी सगळ्या जेव्हा तुम्ही सीट्स बघता तेव्हा याची जी विंग्ज आहेत ते खूप चांगल्या क्वालिटीच्या दिलेल्या आहे. तुम्हाला एक सेफ फील होतं इथे बसल्यानंतर. ॲडजस्टेबल हेडरेस्टसुद्धा दिलेला आहे. चला ड्रायव्हर सीटला बसू. XMA व्हेरियंट जे आहे ते बेस व्हेरियंटच्या वरचं व्हेरियंट आहे, म्हणून तुम्हाला इथे लेदर रॅपिंग मिळत नाही. XC व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे कंट्रोल्स कुठलेच मिळत नाही, पण XMA व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे मीडियाचे कंट्रोल दिलेले आहे. इथून ब्लूटूथ कनेक्ट तुम्ही करू शकता. इथून तुम्ही फोन उचलू शकता आणि फोन ठेवू पण शकता. व्हॉइस कमांड देऊन तुम्ही फोनसुद्धा लावू शकता आणि आवाज कमी जास्त करू शकता. सेंटरला टाटाचा लोगो. क्रूज कंट्रोल वगैरे इथे दिलेलं नाही आहे. लेदर रॅपिंगसुद्धा इथे दिलेलं नाही आहे. राईट हँड साईडला तुम्हाला लाईटचे कंट्रोल आणि लेफ्ट हँड साईडला तुम्हाला वायपरचे कंट्रोल मिळतील. टिल्ट आणि टेलिस्कोपिक ॲडजस्टेड हे स्टेअरिंग व्हील आहे. याची जी लेंथ आहे ती खूप डीप जाते आत. अजून थोडी वर नक्कीच असू शकली असती. मे बी टाटा कॅन कन्सिडर दिस ॲज अ इम्प्रूव्हमेंट, बट त्याची काही गरज लागणार नाही, कारण याची जी स्टेअरिंग व्हीलची साईज आहे ती परफेक्ट दिलेली आहे. 5 फूट 7 इंच 8 इंच किंवा 6 फुटाची व्यक्ती जरी इथे बसली किंवा त्याच्यापेक्षा उंच व्यक्ती जरी बसली तरी हे खूप डिसेंट साईज दिलेलं आहे. दॅट क्रेडिट गोज टू प्रताप बोस, ज्यांच्या डिझायनिंग टीमने हे सगळं डिझाईन केलेलं आहे. लेफ्ट हँड साईडला RPM गेज आणि राईट हँड साईडला तुम्हाला टॅकोमीटर मिळून जातं. सेंटरची जी स्क्रीन आहे तिथे तुम्ही चेक करू शकता. इकॉनॉमिक आणि स्पोर्ट्स मोडचं ऑप्शनसुद्धा इथे मिळून जातं. डेफ टँकची एक्झॅक्ट पोझिशन तुम्हाला इथून माहिती होऊन जाईल. डिस्टन्स टू एम्प्टी म्हणजे किती वेळ आहे टँक तुमची खाली व्हायसाठी हे सुद्धा इंडिकेशन इथे मिळून जातं. ट्रिप 1 ट्रिप 2 हे सगळे ऑप्शन इथे मिळून जातात. चांगलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इथे दिलेलं आहे कंपनीने. इकॉनॉमिक आणि स्पोर्ट्स मोड तुम्हाला XMA व्हेरियंटमध्ये मिळतात. XC व्हेरियंटमध्ये हे तुम्हाला ऑप्शन मिळत नाही. जर तुम्ही कुठला ड्रायव्हिंग मोड बघतायत सफारीमध्ये तर XC व्हेरियंटमध्ये ते मिळत नाही. त्याची सुरुवात त्याची स्टार्ट जी आहे ती तुम्हाला XMA व्हेरियंटमध्ये मिळते. इकॉनॉमिक आणि स्पोर्ट्स मोडचं ऑप्शन तुम्हाला इथे मिळते. स्पोर्ट्स मोडमध्ये जर तुम्ही ही गाडी चालवली तर तुम्हाला कळून येईल कशी रॉकेटसारखी ही गाडी पळते. 350 न्यूटन टॉर्कचं जस्टिफिकेशन जे आहे ते तुम्हाला स्पोर्ट्स मोडमध्ये नक्कीच मिळतं. ऑफकोर्स ते इकॉनॉमिक मोडमध्ये सुद्धा मिळतं. 1750 RPM नंतर 2500 RPM पर्यंत तुम्हाला 350 न्यूटन टॉर्क मिळतो. पण जेव्हा गाडी स्पोर्ट्स मोडमध्ये असते तेव्हा हाय रेविंग मोडला गाडी असते. आणि हे आहे सेंटर कन्सोल. XC, XM, XMA, XT, XT प्लस या व्हेरियंटमध्ये तुम्हाला 7 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळतं. टॉप व्हेरियंटमध्ये तुम्हाला 8.8 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळतं. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्लेचं ऑप्शन तुम्हाला XMA व्हेरियंटमध्ये मिळत नाही. इथे तुम्हाला थोडं मॅनेज करावं लागेल, पण इथे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्ही फोन तुमचा कनेक्ट करू शकता. ऑक्स केबल तुम्ही इथे लावू शकता. AM/FMचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. इन्फोटेनमेंट सिस्टीमसाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी सगळ्याच इथे प्रोव्हाइड केलेल्या आहे. हे मॅन्युअल कंट्रोल इथे दिलेले आहे. सेंट्रल AC दिलेलं आहे आणि हे मॅन्युअल कंट्रोल इकॉनॉमिक आणि स्पोर्ट्स मोडचे. पार्किंग हजार्ड लाईटचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. ACचे कंट्रोल तुम्हाला इथे मिळतील, कूलर आणि हिटरचे. इथून फॅन ब्लोचं ऑप्शन इथे दिलेलं आहे आणि अकॉर्डिंगली तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही AC सेट करू शकता. खाली सेंटर बटन स्विच दाखवतो. इथे USB कनेक्टिव्हिटी आणि ऑक्स कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन इथे देत नाही. तुम्ही इथे तुमचा मोबाईल ठेवू शकता. XMA ऑटोमॅटिक व्हेरियंट आपण बघतोय. हा आहे त्याचा गिअर लिव्हर. पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह मोडसोबत मॅन्युअली सुद्धा तुम्ही ही कार चालवू शकता. इथे तुम्हाला हँडब्रेक मिळून जाईल. 2 कप होल्डर इथे दिलेले आहे. आर्म रेस्टमध्ये तुम्हाला 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि खाली तुम्हाला इथे फास्ट चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे. आर्म रेस्ट जर तुम्ही बंद करता तर तुम्हाला ती केबल जी आहे ती तुम्हाला इथून काढावं लागेल. कधी कधी मला हे फिजिबल ऑप्शन वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही एकटेच ड्राईव्ह करतात आणि तुमचा मोबाईल तुम्हाला सेफली ठेवायचा आहे, इन दॅट केस दिस विल बी व्हेरी बेनिफिशियल. पण अदरवाईज जेव्हा तुम्ही ते 2 मोबाईल चार्ज करायला ठेवता तर तुम्हाला आर्मरेस्ट जो आहे तो ओपन करून ठेवावा लागतो. ड्रायव्हरला चालवताना जर आर्मरेस्ट यूज करायचा असेल तर तो तुम्ही यूज करू शकत नाही. हा आर्मरेस्ट स्लायडिंग दिलेला नाही आहे. आणि हे डॅशबोर्ड ड्युअल टोन कलरमध्ये तुम्हाला डॅशबोर्ड मिळतं. हे हार्ड प्लास्टिक आहे. इथे तुम्हाला सॉफ्ट प्लास्टिक मिळून जाईल. 3 टोन कलरमधलं हे डॅशबोर्ड आहे. इथे ब्लॅक कलर दिलेला आहे. इथे गनमेटल फिनिशमध्ये एक लाईन दिलेली आहे आणि इथे बेज कलरमध्ये तुम्हाला खाली
ग्लव बॉक्स दिलेला आहे, त्यामुळे 3 कलरमध्ये तुम्हाला हे डॅशबोर्ड मिळून जातं. हे प्लॅस्टिक जे आहे हे स्मूथ प्लॅस्टिक आहे. AC वेंटला गन मेटल फिनिशमध्ये म्हणजेच क्रोम प्लेटेड तुम्हाला येथे एक एलिमेंट दिलेला आहे. अट्रॅक्टिव्ह तर तो बनवतोच, पण प्रीमियम लुकसुद्धा तुम्हाला देतो. XM वेरियंटमध्ये बसल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही कुठल्या लोअर वेरियंटमध्ये बसलेले आहात. ग्लव बॉक्सची साईडसुद्धा इथे चांगली दिलेली आहे आणि पार्शल ट्रे जो आहे तो फिक्स पार्शल ट्रे आहे. XM वेरियंटमध्ये तुम्हाला सनरूफ मिळत नाही, पण तुम्हाला सनरूफची गरज नसेल तर तुमच्यासाठी खूप बेस्ट वेरियंट आहे. इथे तुम्हाला सनवायझर दाखवतो. को ड्रायव्हर सीटचं तुम्हाला इथे कुठला व्हॅनिटी मिरर मिळत नाही किंवा लाईटसुद्धा नाही. तुम्हाला सनग्लास होल्डर इथे मिळून जातं आणि इथे लाईट दिलेले आहे. IRVM जे आहे ते तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्ट करावे लागतात XMA व्हेरियंटमध्ये. आणि ड्रायव्हर सीटच्या सनवायझरला इथे कुठलं तिकीट होल्डर दिलेलं नाही आहे. एकदा कारच्या डायमेन्शनबद्दल बोलू. 4.6 मीटरची लेंथ आहे, 1.8 मीटरची वीट, 1.7 मीटरची हाईट आणि व्हील बेस जो आहे 2741 mm व्हील बेस म्हणजे दोन्ही व्हीलमधल्याचं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात व्हील बेस. 2741 mm जो व्हील बेस आहे. 205 mm ग्राउंड क्लिअरन्स कंपनीने दिलेलं आहे. ग्रामीण भागात जर तुम्हाला हे कार चालवायची असेल तर नक्कीच एक चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. 205 mm ग्राउंड क्लिअरन्स नक्कीच जस्टिफाय करतं. 16 इंच नॉर्मल व्हील्स इथे दिलेले आहे जे जस्टिफाय करतं 205 mm ग्राउंड क्लिअरन्सचा. XMA व्हेरियंटचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा मला असं वाटते तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्हेरियंट नक्कीच बनलेला आहे. 18 लाख जेव्हा तुम्ही देता या कारला तेव्हा तुम्हाला बेसिक सगळेच फीचर तर मिळूनच जातात. कुठली कमी जर तुम्हाला वाटत असेल तर ती सनरूफची कमी आहे, पण त्यासाठी तुम्हाला 1-1.5 लाख रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील ऑफकोर्स XT प्लस व्हेरियंटमध्ये. पण बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच मिळून जातील XMA व्हेरियंटमध्ये. 17 ते 18 लाखात तुम्ही जेव्हा हॅरियरचा विचार करताय तेव्हा तुम्हाला 2 एक्स्ट्रा सीट तर मिळून जातील जे इमर्जन्सीमध्ये तुमची मदत करतील. किंवा तुमची फॅमिली जर 6 ते 7 लोकांची आहे तिथेसुद्धा हे 7 सीटर सफारी तुम्हाला मदत करेल. हॅरियरमध्ये 17 ते 18 लाख द्यायच्या ऐवजी मला असं वाटते तुम्ही इथे जर 17 ते 18 लाख रुपये दिले तर एक जस्टिफाय तर होऊनच जाईल प्राईजला, पण यू विल गेट अ कम्प्लीट फॅमिली पॅकेज. बोनेट ओपन करण्यासाठी तुम्हाला इथून हा नॉब पुश करावा लागेल आणि इथून तुमचं बोनेट ओपन होऊन जाईल. बोनेट ओपन करण्यासाठी तुम्हाला नक्कीच एक हाताने हे बोनेट ओपन होणार नाही. खूप हेवी बोनेट आहे हे, त्यामुळे तुम्हाला 2 हाताची मदत घ्यावीच लागेल. क्रायटेक 2 लिटरचं हे टर्बोचार्ज इंजिन आहे. 2000 cc 170 bhpची पॉवर जनरेट करतं. एक्झॅक्ट पॉवर सांगायची झाली तर 167.62 bhpची जी जनरेट होते 3700 RPMवर आणि 350 न्यूटन टॉर्क 1700 ते 2500 RPMमध्ये. हे डॅम्पिंग मटेरियलसुद्धा तुम्ही इथे बघू शकता. खूप चांगल्या क्वालिटीचं इथे काम केलेलं आहे. डिझायनिंग आणि स्ट्रक्चरिंग जे आहे इंजिनचं ते खूपच चांगल्या प्रकारे केलेलं आहे, तुम्ही हे बघू शकता. आता प्रश्न येतो XMA व्हेरियंट तुम्ही का प्रिफर करायला पाहिजे. 17 ते 18 लाखात जर तुम्ही हॅरियरला देत आहेत तर मला असं वाटते 2 एक्स्ट्रा सीट तर तुम्हाला मिळून जातील. इमर्जन्सीमध्ये त्या 2 एक्स्ट्रा सीट ज्या आहेत त्या तुम्ही यूज करू शकता. पण 17.5 ते 18 लाखात तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे, मला असं वाटते तुम्ही नक्कीच कन्सिडर करायला पाहिजे. आणि XMA व्हेरियंट आहे जे बेस व्हेरियंट आहे, यात तुम्हाला सगळेच इम्पॉर्टंट फीचर मिळून जातील. फ्रंटला जर तुम्ही बघितलं खूप चांगल्या प्रकारचं क्रोम वर्क केलेलं आहे आणि हाऊसिंग जे आहे तिथे सुद्धा तुम्हाला क्रोम दिलेलं आहे. फॉगलॅम्प इथे मिळून जातात. काही कमी जर तुम्हाला जाणवतील तर त्या साईड प्रोफाईलमध्ये आहे जे आहे अलॉय व्हीलच्या, पण ॲज ॲक्सेसरी तुम्ही त्या इन्स्टॉल करून घेऊ शकता. त्यामुळे हे व्हेरियंट जर तुम्ही चूज केलं तर काही पैसे तुमचे नक्कीच वाचतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर पुणे किंवा आजूबाजूच्या एरियात राहता आणि तुम्हाला कुठली टाटाची जर कार घ्यायची असेल तर पंचजन्य शोरूम वारजे आणि पंचजन्य शोरूम भोसरीला व्हिजिट करा. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि बेस्ट डीलसाठी नक्की विचारा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. मराठी कारवरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.